सेकंड इनिंगला सुरुवात होते. 173 धावा येथे पूर्ण करायच्या आहेत सुखम 11 या संघाला. चांगली बॅटिंग येथे पूर्वार्धाच्या खेळामध्ये काळभैरव चिंचपाडा या संघाने केली आहे. आता मात्र उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते. एक चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. पॉवर प्लेमध्ये चांगला खेळ करावा लागणार आहे. आकाश पॅट्रिक्स, नाना पवार, प्रथमेश कोळी, रोहन कोळी यांनी येथे चांगली कामगिरी केली. त्याच जोरावरती 173 पर्यंत 72 पर्यंत पोहोचले. 173 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. 146 चौकार टुर्नामेंटमध्ये गेलेत तर चांगली बॅटिंग इथे करावी लागणार आहे. सलामीला आलेली जोडी प्रेम नाईक आणि त्याच्या जोडीला जीवन कार्लेकर. स्ट्राईक एंडवरती प्रेम नाईक, गोलंदाज सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना पहिला चेंडू मिड ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सुपर डुपर येतोय. वेलकम चौकार. पहिल्या चेंडूवरती चेंडू फुल टॉस. थोडासा नवीन चेंडू आहे. नवीन चेंडूला मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं की कंट्रोल हा खूप महत्त्वाचा असतो. चेंडूवरती येथे आपण पाहतो फुल टॉस चेंडू सुंदररित्या येथे स्ट्रोक ऑफ ड्राईव्ह येथे मारलाय. ओव्हर द मिड ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येथे चौकार येतोय. धावसंख्या 4 येथे पोहोचली आहे. रोहन घरत येथे गोलंदाजीसाठी आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी. सुंदर येथे चेंडू, सुंदररित्या येथे डिफेन्स पॉईंटच्या दिशेने. कव्हर पॉईंट आणि पॉईंट असे 2 क्षेत्ररक्षक आहेत. त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर एक मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, शॉर्ट मिड विकेट आहे, फाईन लेग आहे, स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुंदररित्या इथे ड्राईव्ह मारलाय. मिड ऑफच्या दिशेने येथे क्षेत्ररक्षक आहे. चांगला स्ट्रोक होता. प्रेम नाईक येथे मैदानावरती खेळ कशा प्रकारे करतोय. चांगले 2 चेंडू आलेत गोलंदाज रोहनच्या माध्यमातून. सुंदर फटका, अप्रतिम देखणा क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळालं. सुंदररित्या इथे चेंडूवरती स्क्वेअर ड्राईव्ह मारलाय. कव्हर आणि पॉइंट या 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून येत आहे. सुपर डुपर असा चौकार आपण म्हणूया. धावसंख्या लागली आहे 8 धावा धावफलकावरती. प्रेम नाईकने येथे मात्र आक्रमक मूड धारण केलाय. आक्रमक मूडच येथे दाखवावा लागणार आहे. आक्रमक मूडनेच येथे त्याला फलंदाजी करावी लागणार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. पाहूया चेंडू, सॉफ्ट हँडने फटका. सुंदर फलंदाजी. खराब चेंडूवरती येथे मोठा फटका खेळला जातोय. चांगल्या चेंडूला येथे सन्मान दिला जातोय. कारण पॉवर प्लेचं हे षटक आहे. फक्त चेंडू गॅपमध्ये मारायचा आहे, चेंडू उचलून मारायचा आहे. मिड ऑफ पॉवर प्लेचा फायदा उचलणारा खेळ करायचा आहे. 8 धावा इथे धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक पहिलंच येथे प्रगतीपथावर आहे. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. सुंदर डिफेन्स. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. 8 रन्स विदाउट लॉस. सुखम 11.
173 धावांचं टार्गेट. प्रथमेश कोळी त्याच्या बॅटमधून झंझावाती खेळ. 141 धावांचा खेळ आपण पाहिला. 23 चेंडूंमध्ये ज्याने 41 धावा बनवल्या तोच इथे गोलंदाजीसाठी आलाय. प्रथमेशचा पहिला चेंडू दिशाहीन, लेग स्टंप पासून दूर जाणारा हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा रुपेश खडगी सर यांच्या माध्यमातून येतोय. 9 धावा धावफलकावरती. पहिली धाव एक्स्ट्राच्या रूपाने या इनिंगमध्ये आली आहे. प्रेम नाईक, जीवन कारलेकर अशी लेफ्टी रायटीची जोडी मैदानावरती आहे. प्रेम नाईकने पहिल्या षटकामध्ये 2 सुंदर असे चौकार लगावले होते. या षटकामध्ये ते प्रथमेश कोळी गोलंदाजी करतोय. पहिल्या 6 ओव्हरमध्ये दबाव टाकणं इथे चेसिंग करताना खूप गरजेचं असणार आहे. इथे मात्र सुंदररित्या सॉफ्ट हँडने खेळलेला फटका चेंडू गेला शॉर्ट लेगच्या दिशेने. शॉर्ट मिड विकेटमधून क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतात तोपर्यंत एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या 10 धावा. डबल अंकांमध्ये धावसंख्या पोहोचली आहे. दुसऱ्या षटकाचा ते खेळ चालू असताना पहिले षटक 8 धावांचा खर्च रोहन घरतने 8 धावा इथे खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकासाठी प्रथमेश कोळी येथे आलाय. उजव्या हाताचा फलंदाज. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येत आहेत. क्षेत्ररक्षण आपण जर क्षेत्ररक्षणाचा एक वॅगन बिल पाहिला, स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर एक थर्डमॅन आहे, त्यानंतर एक पॉईंट आहे, त्यानंतर एक डीप कवर पॉईंट आहे, तर शॉर्ट एक्स्ट्रा कवरमध्ये आहे, त्यानंतर एक मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, शॉर्ट मिड विकेट आहे, शॉर्ट फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. लेग साईडच्या दिशेने 3 खेळाडू आहेत, ऑफ साईडच्या दिशेने 6 खेळाडू आहेत. प्रथमेशच्या ह्या चेंडूवरती सुंदररित्या पॅडवरती टाकला होता चेंडू. हलक्याच हाताने इथे फटका खेळला. गॅप निवडली. चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषा बाहेर. चौकार. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल ते पॅडवरती टाकलेला हा चेंडू. फक्त चेंडूला दिशा दिली आहे. फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक पॉवर प्लेमध्ये होता. त्याचा इथे फायदा घेतला जातोय. हा पॉवर प्लेमध्ये अशाच पद्धतीने फलंदाजी करायची असते आणि तीच फलंदाजी येथे प्रेम नाईकच्या बॅटमधून इथे होताना दिसते. सुंदर इथे इथे डिफेन्स. गुड लाईनवरचा चेंडू होता. बॅक टू द बॉलर. इथे चेंडू खेळलाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. प्रेम नाईकचं राहणं पॉवर प्लेमध्ये खूप गरजेचं असणार आहे. प्रेम नाईक अगदी कॉन्फिडंटली इथे फलंदाजी करतोय आणि त्याने लगावलेला एक जबरदस्त ऑफ ड्राईव्हचा फटका, स्क्वेअर ड्राईव्हचा इथे फटका. इथे मात्र व्हॉट अ स्ट्रोक ऑफ ड्राईव्ह इथे आपण म्हणूया. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर या 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून येतोय. अप्रतिम येथे फटका. मिड ऑफ क्षेत्ररक्षकाला कोणताही चान्स नाहीये. सुंदर फटका. अप्रतिम. अगदी चेंडूवरती मारलेला हा स्ट्रोक अगदी सतत पाहावत राहावा असा हा स्ट्रोक होता. फुलर लेनचा चेंडू. स्विंग मिळण्यासाठी गोलंदाज थोडेसे चेंडू पुढे टाकण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा फटका त्या दिशेने. व्हॉट अ स्ट्रोक. 5वा चौकार प्रेम नाईकच्या बॅटमधून आलाय. जर ते दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. लागोपाठ 3 चेंडूवरती माफ करा, या षटकामध्ये 3 चौकार येथे आलेत. ओके, माफ करा. एक लेग बाईटच्या रूपाने चौकार आला होता जो फाईन लेगच्या दिशेने गेला होता तो. परंतु इथे अप्रतिम 2 चौकार आलेत. वाह, व्हॉट अ स्ट्रोक. वीरेंद्र सेहवागची आठवण इथे जरूर ताजी केली आहे. जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय. दणदण करत चेंडू सीमारेषा बाहेर. फॅन्टॅस्टिक चौकार.
प्रॉपर लेदर स्ट्रोक कसे असावे याचे एक उत्तम उदाहरण प्रेम नाईकचे मागील 2 षटकांमध्ये मारलेले आपण चौकार पाहिले. स्क्वेअर कट, ऑफ ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्ह, अगदी नजाकत भरे स्ट्रोक. रोहन करत गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा सुंदररित्या इथे ड्राईव्ह मारलाय मिड ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक थोडीशी दुखापत होते आज, मात्र दिवसभरात बऱ्याचशा खेळाडूंना थोडी थोडी दुखापत झालेली आहे. लेदर बॉल म्हटलं की थोडीशी दुखापत ही होतच असते आणि खेळ म्हटलं की दुखापत ही आलीच. आपण जर पाहिलं या लेदर बॉल क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू दुखापतग्रस्त होत असतात. झहीर खान, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसनने मात्र आपल्या फिटनेसवरती खूप लक्ष दिलंय. इथे तत्पूर्वी काय घडतंय? एजंट टेकन फलंदाज इथे मात्र बाद. डावखुऱ्या हाताचा फलंदाज जीवन कारलेकर येथे बाद झालाय. रोहन खरतने मिळवली आहे सफलता. सुंदर गोलंदाजी. 26 रन्स वरती येथे पहिला हादरा बसतोय. दुसऱ्या चेंडूचा इथे खेळ करत होता. अप्रतिम दर्जाची ती गोलंदाजी आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल. चांगली गोलंदाजी येते म्हणावी लागेल. बॉलला हलकाच इथे थोडासा आउट स्विंग मिळाला डावखुऱ्या हाताच्या बॅटरला. अगदी थेट बॅट जवळ चेंडू आल्यानंतर थोडासा स्विंग मिळाला, बाहेर निघाला आणि स्लिपमध्ये इथे मात्र सुंदररित्या झेल पकडलाय. बागपुटला गेले फलंदाज. पहिला गडी बाद होतोय. जीवन कारलेकर येथे बाद झालाय. न्यू बॅटर मैदानावरती. 26 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. तिसऱ्या ओव्हरचा इथे खेळ चालू आहे. प्रेम नाईक खेळतोय वैयक्तिक 20 धावांवरती. 11 चेंडूंचा त्याने सामना केलाय. पुन्हा एकदा डावखुऱ्या हाताचाच फलंदाज इथे फलंदाजीसाठी आलाय. लेफ्ट हँडर बॅटर. अथर्व गायकवाड. अथर्व आलाय फलंदाजीसाठी. पहिला चेंडू इथे अथर्वने सोडून दिलाय. वेल अप केलाय. 26 रन्स. जीवन कारलेकर एका धावेवरती बाद झाला. 3 चेंडूचा त्याने सामना केला. सुखम 11 संघाची 26 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. धावसंख्या काळभैरव चिंचपाडा 172 धावा 20 षटकांमध्ये त्याने बनवल्यात. वाटा बॉलिंग एजंट टेकन. बॅटची एज लागली आहे. सुपर गोलंदाजी रोहन खरात यांच्या माध्यमातून. हलकीच एज लागली येथे बॅटची. सुंदर गोलंदाजी येथे म्हणावी लागेल. अप्रतिम येथे गोलंदाजी. अथर्व गायकवाड येथे स्वस्तामध्ये माघारी परतलाय. गोल्डन डकचा येथे शिकार झालाय. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट येथे गेल्या जात आहेत. सुंदर विकेट कीपिंग.
सुखम 11 संघ इथे मात्र थोडासा अडचणीमध्ये सापडलाय, कारण सलग 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्यात. हॅट्रिक बॉलवरती गोलंदाज किरण चोरमेकर येथे फलंदाजीसाठी आलाय. हॅट्रिक बॉल. सुपर गोलंदाजी येथे पाहिली आहे. गोलंदाज अमोल रोहन येथे हॅट्रिक बॉल होता. चांगला स्टंप वरती टाकलेला हा चेंडू, स्टंपच्या दिशेने टाकलेला हा चेंडू. सॉफ्ट डिफेन्स येथे केलं. माफ करा, षटकातील शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती येथे मात्र चेंडू डॉट येतोय. मॅडन ओव्हर, विकेट मॅडन ओव्हर, डबल विकेट मॅडन ओव्हर. सुपर कमबॅक येथे केलंय, कारण 2 षटकांमध्ये 26 धावा धावफलकावरती आल्या होत्या. चांगली बॅटिंग येथे प्रेम नाईकने केली होती. तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये येथे मात्र गोलंदाजाने जबरदस्त कमबॅक केलंय. अचूक टप्प्यावरती येथे त्याने गोलंदाजी केली आहे. गुल्लेनचा एरिया पकडला आणि त्याच मध्ये एखाद चेंडू इन स्विंग टाकला, त्यानंतर एखाद चेंडू आउट स्विंग टाकला आणि त्या 2 चेंडूवरती फलंदाजांना इथे मात्र त्याने बाद केलंय. कारण टप्पा गोलंदाजाचा खूप महत्त्वाचा घटक असतो लेदर बॉल क्रिकेटमध्ये. तुम्हाला जास्तीत जास्त यॉर्कर नव्हे तर तुम्हाला जास्तीत जास्त गुडलेनवरती शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीची गोलंदाजी करावी लागते. कधीतरी चेंडू तुम्हाला एखादा फलंदाजाला ड्राईव्ह मारण्यासाठी द्यावा लागतो. गोलंदाजांनी चांगल्या क्रीजचा वापर सुद्धा करावा लागतो, कारण जो गोलंदाज चांगल्या पद्धतीने क्रीजचा वापर करतो तो गोलंदाज लेदर बॉलमध्ये सुद्धा चांगला यशस्वी ठरत असतो. प्रथमेश गोलंदाजीसाठी तत्पूर्वी येथे सुंदर त्या चेंडूला दिशा दिली आहे. लेट कट खेळलेला हा फटका, बॅकवर्ड पॉइंट, गलीमधून चेंडू गेला थर्डमॅनच्या दिशेने. सिंगल धाव मिळते प्रेम नाईक. चांगली कामगिरी इथे त्याच्या बॅटमधून. प्रेम नाईकला इथे साथ द्यावी लागणार आहे, कारण एक चांगली पार्टनरशिप इथे होणं गरजेचं आहे. ज्या वेळेला पहिल्या इनिंगमध्ये काळभैरव चिंचपाडा संघाच्या विकेटची पडझड झाली होती, तेव्हा इथे आकाश पॅट्रिक्स आणि नाना पवार या 2 फलंदाजांनी चांगली पार्टनरशिप केली होती. थोडासा 2-3 ओव्हरमध्ये वेळ जाऊ दिला होता, थोडेसे सेट झाले होते आणि त्यानंतर नाना पवारच्या बॅटमधून अगदी आकर्षक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र मी तर म्हणेन या इनिंगमध्ये प्रेम नाईकला जास्तीत जास्त साथ मिळणं गरजेचं आहे. किरण चोरमेकर येथे मात्र साथ देणार का? चांगली बॅटिंग येते किरण चोरमेकर येथे करणार का? राईट मोर द विकेट. सुंदररित्या इथे सॉफ्ट हँडने इथे डिफेन्स केला जातोय. आणि डिफेन्सवरती इथे थोडासा भर देणं सुद्धा गरजेचं असणार आहे, कारण इथे विकेटचं पतंग होतंय. पहिल्या 6 ओव्हरमध्ये 40-50 धावा धावफलकावरती आल्या, तर नंतरच्या 14 ओव्हरमध्ये या उर्वरित 120-25 धावा इथे उर्वरित 14 ओव्हर्समध्ये 125-30 धावा धावफलकावरती इथे येऊ शकतात. दुपारचं सत्र इथे चालू आहे, ऊन सुद्धा इथे वाढलंय. गोलंदाजांना थोडासा दम इथे जरूर लागणार आहे, थोडं, कारण वाढत्या उन्हाचा प्रकोप इथे होता. यावेळेला ऑन साईडला फटका, पायावरती इथे चेंडू टाकलाय. ऑन द राईज फटका खेळला, चेंडू गेला डीप मिड विकेट, सीमारेषा बाहेर येतोय. किरणच्या बॅटमधून येथे पहिला चौकार. इन स्विंगर चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला होता. ऑन द राईज येथे चेंडू फलंदाजाने खेळला ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने. 31 रन्स. धावा इथे घेतल्या जात आहेत. धावा बनवण्याकडे जास्त इथे दोन्ही फलंदाजांचा फोकस असणार आहे. .3 ओव्हर. पुन्हा एकदा पूल काढण्याचा प्रयत्न, मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षकाने इथे झेल पकडलाय. प्रथमेशला मिळाली आहे सफलता. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, पूल मारण्याच्या प्रयत्नात होते. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा वेगाने गेला होता.
फलंदाज थोडेसे लेट झाले या चेंडूवरती आणि मिडॉन क्षेत्ररक्षकाने इथे चांगला झेल पकडला. फलंदाज क्रमांक 3 इथे बाद झालाय. 3.4 ओव्हर झालेले आहेत. 3 गडी येथे बाद झाले. प्रेमला इथे मात्र कोणत्याही फलंदाजाकडून म्हणावी तशी साथ मिळत नाहीये. किरण इथे मात्र साथ देईल असं वाटत असताना प्रथमेशने इथे चांगला चेंडू फेकला. वैयक्तिक 4 धावा काढून किरण इथे बाद होते. क्रिकेटवरती वेदर इफेक्ट हा खूप पडत असतो. आता मात्र थोडीशी हवा इथे वाढली आहे. स्विंग अँड मिस. फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती इथे मात्र द्विधा मनस्थितीमध्ये टाकलंय. डिफेन्स करणार की चेंडू सोडून देणार. चांगली गोलंदाजी इथे न्यू बॅटर आलाय हर्ष म्हात्रे. हर्ष म्हात्रेला इथे मात्र पहिल्या चेंडूवरती बीट केलंय. कारण विकेट मिळाल्यानंतर इथे गोलंदाजाचा कॉन्फिडन्स अगदी वेगळ्या लेवलला येत असतो. कारण त्याचा कॉन्फिडन्स इथे हाय लेवलला येत असतो आणि तोच इथे कॉन्फिडन्स प्रथमेश कोहलीच्या माध्यमातून आपण गोलंदाजी करत असताना पाहतोय. ते विकेट मिळवल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला बीट केलंय. 31 धावांवरती 3 विकेट गेल्यात. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. चौथं षटक इथे चालू आहे. प्रथमेश. हर्षने इथे पुलचा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला. पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका होता. बॅटच्या अगदी स्टिकरला हा चेंडू लागला होता. शॉट मिडविकेट क्षेत्ररक्षकाला जो पॉवर प्लेमध्ये होता तो अर्ध्यापर्यंत आलाय. धावसंख्या लागली धावफलकावरती 31 धावा. 4 षटकांचा खेळ पूर्ण. 3 विकेट. सुखम 11. प्रेम नाईक स्ट्रेट डाऊन द विकेट. डाऊन द ग्राउंड येतोय. यूज अँड हँडसम असा षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल अगदी डान्सिंग डाऊन द विकेट इथे फटका खेळला जातोय. प्रेम नाईक अशाच स्ट्रोक खेळण्यासाठी ओळखला जातो. लेदर क्रिकेटमध्ये प्रेम नाईकने खूप सारे सामने खेळले. त्यामुळे त्याच्याकडे लेदर क्रिकेटचा असलेला अनुभव इथे त्याने गेल्या मोसमामध्ये सुद्धा दाखवला आणि या मोसमामध्ये सुद्धा या मॅचमध्ये दाखवत आहे. प्रेम नाईक 27 धावांपर्यंत पोहोचलाय. हर्ष म्हात्रेने इथे प्रेम नाईकला साथ देणं खूप गरजेचं असणार आहे. रोहन खरतवरती इथे हल्ला चढवलाय. मागील षटकामध्ये रोहन अगदी आक्रमक ठरला होता. रोहन खरतने ते चांगली गोलंदाजी मागील षटकामध्ये केली होती आणि ते पहिल्या चेंडूवरती प्रेमने इथे आपला दर्जेदार खेळ दाखवलाय. मात्र इथे गोलंदाज कमबॅक करतोय. फलंदाज इथे मात्र या चेंडूवरती सॉफ्ट हँडने इथे फटका खेळतोय. फॉरवर्ड डिफेन्स इथे केला जातोय.
चांगली फलंदाजी येथे प्रेम नाईकची, तंत्रशुद्ध फलंदाजी. पनवेल प्रीमियर लीग लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये राईट मोर द विकेट. या चेंडूवरती पुलचा फटका खेळला जातोय. चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमारेषा बाहेर. प्रेम नाईकच्या बॅटमधून आलाय JMM पुरस्कृत या इनिंग मधला दुसरा षटकार. हाफ ट्रॅकर चेंडू होता. प्रेम नाईक सारख्या एक चांगल्या बॅटरला अशा प्रकारची चेंडू टाकणं म्हणजे त्या चेंडूवरती चौकार षटकार लिहिल्या सारखं आहे. चौकार षटकार येथे नक्कीच लिहावा लागणार आहे. येथे फलंदाजाचा कॉन्फिडन्स अगदी वेगळ्या लेवलला येऊ शकतो. अशा प्रकारचे चेंडू टाकून गोलंदाजांना इथे मात्र अचूक टप्पा इथे निवडावा लागणार आहे. कुडल्यांवरती इथे गोलंदाजी करावी लागणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये इथे ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं जाईल त्या पद्धतीने इथे गोलंदाजी होणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा इथे मात्र चांगलं कमबॅक केलं जात आहे. कारण ही गोलंदाजी होणं गरजेचं आहे. कारण ह्या लेंथवरती प्रेम चान्स घेत नाही आहे. प्रेम फक्त खराब चेंडूची वाट पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर एक चांगला डिफेन्स केला, त्यानंतर पुन्हा एकदा पुलचा फटका लगावला आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक चांगला डिफेन्स केला जातोय. सेन्सिबल क्रिकेट, तंत्रशुद्ध फलंदाजी. मराठीमध्ये सांगायचं झालं तर एक तंत्रशुद्ध फलंदाजी. बघूया या चेंडूवरती काय घडतंय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येथे चेंडूच्या पाठलागावरती आहे. अखेर चेंडूचा विजय झालाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. वेलकम चौकार बाय प्रेम नाईक. सुंदररित्या इथे सॉफ्ट हँडने फटका, सिंगल धाव येथे घेतली जाते. डीप मिड विकेटमध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाने फील्ड केलाय. एका धावेने धावसंख्या 48 पर्यंत पोहोचली आहे. पॉवर प्लेमध्ये ज्या प्रकारे धावा येणं गरजेचं आहे संघासाठी, तितक्या धावा इथे मात्र पॉवर प्लेमध्ये आल्यात. परंतु विकेटसुद्धा इथे गेलेले आहेत. प्रेम नाईकला साथ मिळणं खूप गरजेचं असणार आहे. दर्जेदार फलंदाजी या षटकामध्ये प्रेम नाईकने केली आहे. 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल धाव, एकूण 17 धावा या षटकामध्ये आल्यात. 5 षटकांचा खेळ पूर्ण, 48 धावा, लॉस ऑफ 3 विकेट, सुखम 11. सहाव्या षटकासाठी लेफ्ट आर्म गोलंदाज, पहिला चेंडू, टर्न, बाउन्स. ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता हर्ष मात्रेचा, माफ करा प्रेम नाईकचा. स्ट्राईक एंडवरती प्रेम नाईक. रोहन कोळी गोलंदाजी मार्कवरती. एज लागली होती, स्लिप पर्यंत चेंडू येथे पोहोचलेला नाही आहे. 1 बाउन्स स्लिप क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवरती. रोहनचा दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे. चांगल्या दर्जाची इथे गोलंदाजी होणं गरजेचं आहे. प्रेम नाईक सारख्या फलंदाजाला इथे पहिल्या 2 चेंडूवरती बीट करण्यामध्ये सुंदर गोलंदाजी. चांगला टप्पा इथे गोलंदाजाला मिळालाय. लेफ्ट हँड गोलंदाजाला एक चांगली मदत मिळत असते, ती म्हणजे उजव्या हाताच्या फलंदाजांना. आणि ऑफस्टंपवरती पीच झाल्यानंतर एक चेंडूला थोडासा टर्न मिळतो, कधी कधी तिथे थोडासा अतिरिक्त बाउन्ससुद्धा मिळतो.
येथे मात्र गॅप निवडले आहे. बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा बाहेर, चौकार. सुंदररित्या इथे कट केलाय. आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल. थोडासा टर्न मिळाला होता या चेंडूवरती. सुंदररित्या इथे स्ट्रोक खेळला जातोय. धावसंख्या लागली धावफलकावरती 52 धावा. 52 रन्स, 50 अप. सुखम 11. किरण 4 धावांवरती इथे तिसरी विकेट जी गेली होती किरणची. त्यानंतर इथे चांगली पार्टनरशिप होताना दिसते. सुंदररित्या इथे डिफेन्स, ते फ्रंटफुटला येऊन येथे फलंदाजांनी या चेंडूला डिफेन्स केलंय. 52 धावा धावफलकावरती आहेत. 42 धावा एकट्याच्या प्रेम नाईकच्या आहेत. 23 चेंडूंमध्ये 42 धावांवरती खेळतोय. पुन्हा एकदा अप्रतिम फटका ओव्हर द लॉंग ऑफ येतोय प्रेम नाईकच्या बॅट मधून. तिसरा गगनभेदी गगनचुंबी षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल थोडीशी फ्लाइट दिली होती. ओव्हर द लॉंग ऑफचा एक जबरदस्त असा फटका येतोय, षटकार. पॉवर प्ले मध्ये एकूण 58 धावा झालेल्या आहेत. 3 गडी येथे बाद झालेत. 27 धावांची पार्टनरशिप येथे झाली आहे. 27 धावांमध्ये एकट्या प्रेम नाईकच्याच या 27 धावा आहेत. आतापर्यंत या इनिंग मध्ये 8 चौकार आणि 3 षटकार आपण पाहिलेत. प्रेम नाईकने 3 षटकार लागवलेत. 7 चौकार त्याच्या एकट्याच्या बॅट मधून आलेत. एकूण खेळतोय प्रेम नाईक 48 धावांवरती. चांगली बॅटिंग येथे प्रेम नाईकच्या बॅट मधून आपण पाहतोय. अगदी क्रिकेटच्या मैदानावरती आपण जर पाहिलं तर प्रेम नाईकने मैदानाच्या चौफेर येथे फटकेबाजी केली आहे. पॉवर प्लेमध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करायची याचं एक उत्तम उदाहरण येथे येणाऱ्या फलंदाजांसमोर किंवा येणाऱ्या टीम समोर येथे सेट केलंय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण ही JMM पुरस्कृत पनवेल प्रीमियर लीग लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट पाहतोय. पर्व दुसरा आहे. गोलंदाज सज्ज. या चेंडूवरती कट केलं जात आहे. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. नो बॉलचा इशारा. फ्रंटफूट येथे नो बॉल दिला गेलाय. गोलंदाज येथे पहिलीच ओव्हर येथे घेऊन आलाय आणि पहिलाच बॉल येथे मात्र नो बॉल फेकला गेलाय. भारतीय संघाचा माजी कर्णधार कपिल देव निखंज याने आपल्या कारकिर्दीमध्ये एकही नो बॉल टाकला नव्हता, एकही नो बॉल फेकला नव्हता. फ्री हिट बॉल आणि या फ्री हिट बॉल वरती झेल जरूर उडालाय, परंतु इथे मात्र आउट दिला जाणार नाहीये कारण फ्री हिट बॉल होता. सिंगल धाव मात्र इथे फलंदाजाने पूर्ण केली आहे. धावसंख्या लागली आहे 60 धावा, 60 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. मिड ऑफ, त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर एक फाईन लेग आहे, त्यानंतर एक मिड ऑन लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. हॅवेटचा चेंडू, नो बॉलचा इशारा. वेस्ट हाईटचा इथे मात्र नो बॉल दिलाय. बोल्ड जरूर झाला होता फलंदाज, परंतु वेस्ट हाईटचा इथे नो बॉल दिलाय. प्रेम नाईक
गोलंदाजाला आणखीन एक येथे चेंडू टाकावा लागणार आहे आणि ह्या येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट असणार आहे. फ्री हिटचा हा नियम सर्वात प्रथम 2007 साली फ्रंट फूट नो बॉलवरती होता. त्यानंतर 2015मध्ये सर्व नो बॉलवरती, म्हणजे एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. फ्री हिट बॉलवरती येथे सुंदर फटका आहे. चेंडू गेलाय मिड ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आणि 50 धावा प्रेम नाईकने येथे बनवल्यात. आणि प्रेम नाईक दाखवतोय, अगदी आपलं सेलिब्रेशन येथे दाखवतोय की थांबा मी आहे. कारण थांबून खेळावं लागतं, साथ मिळणं गरजेचं असतं, असा संदेश देण्याचा प्रेमचा हा प्रयत्न आहे. जबरदस्त बॅटिंग, 52 धावांवरती खेळतोय. 200च्या स्ट्राईक रेटने ते धावा बनवतोय. सुंदररित्या सॉफ्ट हँडने फटका, बॅकवर्ड पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणती धाव इथे मिळणार नाहीये. 65 रन्स, 65 धावा इथे धावफलकावरती. हर्ष मात्रेने ते सिंगल धाव काढून जास्तीत जास्त प्रेम नाईकला स्ट्राईक एंडवरती आणणं गरजेचं असणार आहे. गोलंदाज प्रवेश येथे गोलंदाजी करतोय. काळभैरव चिंचपाडा या संघाकडून. सुंदररित्या इथे ड्राईव्ह मारलाय. 11 धावा अद्यापर्यंत खर्च केल्यात. प्रवेश कोळी 7व्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. ह्या चेंडूवरती मात्र प्रेम सारख्या सेट फलंदाजाला ह्या चेंडूवरती बीट केलंय. आणि एखाद चेंडू गोलंदाजाचा असा पडणं सुद्धा खूप गरजेचं असतं. कारण एखाद्या वेळेला फलंदाज बीट झाला तर गोलंदाजाचा सुद्धा इथे आत्मविश्वास वाढत असतो. धावसंख्या लागली आहे 69 धावा, 69 रन्स. 56 धावांवरती खेळतोय प्रेम नाईक. फुल टॉस चेंडू मिड ऑफच्या दिशेने, गॅप मात्र मिळत नाही या चेंडूवरती. ऑफ ड्राईव्हचा इथे फटका होता. मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. गोलंदाज इथे थोडक्यात वाचलाय आपण म्हणूया, कारण चेंडू फुल टॉस होता. गॅप मात्र मिळाली नव्हती. 69 धावा 7 षटकांच्या समाप्तीनंतर. करंट रन रेट रिक्वायर्ड रन रेटपेक्षा करंट रन रेट जास्त आहे. 69 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट, 7 ओव्हर कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण, 2 पायांच्या मधून चेंडू गेलाय डीप पॉइंट, सीमारेषा बाहेर येतोय. हर्ष मात्रेच्या बॅटमधून आलाय चौकार. प्रेम नाईकला पाहून हर्ष सुद्धा येथे चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोय. अशा प्रकारे आपण जर पाहिलं मागील काही चेंडूंमध्ये 2 चौकार येथे मिस फिल्डिंगच्या रूपाने गेलेत. पॉइंट क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी. हर्षला इथे 4 धावा मिळतात. सुखम 11 या संघाला 4 धावा मिळतात. 73 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. गोलंदाज सज्ज. चेंडूवरती स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. डाऊन द लेग, व्हाईट बॉलचा इशारा. 74 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. 173 धावांचा पाठलाग करायचा आहे. 74 धावा झाल्यात. पुन्हा एकदा कट केलेलाच फटका. पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. आता मात्र कोणतीच चूक करत नाहीये.
धाव येथे मात्र देत नाहीये. डॉट चेंडू येतोय. अजून 76 चेंडूंमध्ये 99 धावा बनवायच्या आहेत. सामना आता मात्र आलाय सुखम 11 संघाच्या बाजूने. सुंदररित्या इथे सॉफ्ट हँडने खेळलेला फटका कव्हर पॉईंटच्या दिशेने सिंगल धाव. अशा पद्धतीने क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. हर्षने जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेटवरती भर द्यावा लागणार आहे. मोठा फटका त्याच्या बॅटमधून येण्यापेक्षा त्याने सिंगल डबलवरती जास्त विश्वास इथे देणं आपल्या संघासाठी गरजेचं असणार आहे. कारण प्रेम नाईक येथे अगदी तंत्रशुद्ध क्रिकेट इथे मैदानावरती तो खेळतोय. सुंदररित्या डिफेन्स, सॉफ्ट हँडने केलेला हा डिफेन्स. 56 धावांवरती प्रेम खेळतोय. लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट ह्या दोन खेळांमध्ये खूप सारा फरक आहे. टेनिस क्रिकेटने सुद्धा आपण पाहिले तर खूप मोठी गगनभरारी सुद्धा घेतली आहे. लेदर बॉलमध्ये आपण पाहिलं तर खूप सारे क्रिकेट या पनवेल विभागामध्ये सुद्धा लेदर बॉलचं क्रिकेट खेळलं जातं आहे. प्रेम नाईक असतील, अरबाज शेख असतील, हे एक खऱ्या अर्थानं सुंदर क्रिकेटर आपण गेल्या मोसमामध्ये पाहिले. या मोसमामध्ये सुद्धा त्यांच्या बॅटमधून धावा पाहतोय. सुंदररित्या इथे सॉफ्ट हँडने खेळलेला डिफेन्स. इथे मात्र रन आउटचा खतरा समोर आहे. काय घडतंय? रन आउटसाठी येथे अपील जरूर केला गेलाय, परंतु येथे नॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून रुपेश खडगी सर स्ट्राईक पंच होते. आठ ओव्हर कंप्लीट, 75 रन्स. लाईक बिफोर द विकेटचा अपील. चांगली गोलंदाजी येथे. पहिल्या चेंडूवरती प्रवेश कोळी येथे गोलंदाजीसाठी आलाय. राईट मोर द विकेट प्रवेश. ह्या चेंडूवरती सुंदर फटका आहे, परंतु फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळणार. 56 रन्स वरती खेळतोय प्रेम नाईक. प्रेम नाईकचं राहणं संघासाठी खूप गरजेचं असणार आहे, कारण प्रेम नाईकची विकेट संघासाठी, सुखाम 11 संघासाठी खूप गरजेची आहे. प्रेमने शेवटपर्यंत मैदानावरती राहणं गरजेचं असणार आहे. 76 रन्स, 8.2 ओव्हर. हलक्या हाताने इथे फटका खेळला जातोय. हर्ष थोडीशी घाई करताना दिसतो. नो बॉलचा इशारा. दुसरा नो बॉल इथे प्रवेश कोळीने इथे फेकलाय. प्रेम नाईकला इथे मात्र एक सुवर्ण संधी आली आहे. प्रेम नाईक या चेंडूवरती काय करणार, काय? फ्री हिट बॉल वरती येतोय. पिकअप स्ट्रोक, लॉंग लेग सीमारेषा बाहेर येतोय. गगनभेदी गगनचुंबी JM मात्रे पुरस्कृत षटकार.
प्रेम नाईक येथे मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. अगोदरच्या चेंडूवरती फ्री हिट बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर इथे एक सिंगल रन्स. धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 84 रन्स. रन्स. बॅकफूट पंच पॉइंटच्या दिशेने सिंगल धाव घेण्याचा इथे प्रयत्न आहे हर्ष म्हात्रे. प्रवेशच्या गोलंदाजीवरती येथे चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण येथे थोडंसं खराब जरूर होते, परंतु येथे क्षेत्ररक्षकाने चांगला सावध पवित्र दाखवलाय. ऑन द राईज ऑन ड्राईव्ह येथे फलंदाजाने जरूर खेळला होता. धावसंख्या 85 रन्स. 9 ओव्हर कंप्लीट. नेक्स्ट ओव्हरला इथे ड्रिंक्स ब्रेक असणार आहे, म्हणजे 10 ओव्हर झाल्यानंतर ते ड्रिंक्स ब्रेक घेतला जाणार आहे. आकाश पॅट्रिक्स गोलंदाजी मार्कवरती. सुंदर क्रिकेट. प्रेम नाईक 63 रन्सवरती खेळतोय. आकाश पॅट्रिक्स इथे गोलंदाजीसाठी आलाय. 10व्या ओव्हरसाठी इथे आकाशला बोलवण्यात आलंय गोलंदाजीसाठी. मीडियम पेसने इथे गोलंदाजी करतोय. प्रेमला टाकलेला हा चेंडू सुंदररित्या इथे पुलचा फटका खेळलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यानंतर एक डीप मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं दर्जाचं इथे क्रिकेट प्रेम नाईक याच्या माध्यमातून. 87 रन्स. हर्ष मात्र इथे साथ देत असताना सुंदररित्या इथे चेंडूवरती गॅप निवडली आहे. बॅकवर्ड पॉइंट मधून येतो चेंडू. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा बाहेर. हर्षच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार. 2 चौकार त्याच दिशेने हर्षने इथे केलेत. बॅकफुटला जाऊन येथे सुंदररित्या इथे कट फटका खेळला जातोय. लेट कट किंवा आपण स्क्वेअर कट. एक चांगले इथे फटके हर्षच्या बॅटमधून इथे येत आहेत. 13 धावांवरती इथे पोहोचलाय. प्रेमला इथे 7 त्याच्या माध्यमातून मिळते. पुन्हा एकदा पुलचा फटका इथे खेळला जातोय. अलॉन द कार्पेट इथे फटका डीप स्क्वेअर लेगमध्ये मारलाय. एकच धाव या चेंडूवरती मिळाली आहे. धावसंख्या 92 रन्स. 10 ओव्हरमध्ये इथे धावा किती धाव फलकावरती लावल्या जाणार आहे. पॉवर प्लेमध्ये केलेली प्रेम नाईकने अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी अटॅकवरती त्याने जास्तीत जास्त भर दिला. सुंदररित्या इथे चेंडू होता. सुंदररित्या इथे प्रेम नाईक सॉफ्ट हँडने डिफेन्स करतोय.
2 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. सुखम 11, 10 ओव्हर कंप्लीट. येणाऱ्या 10 षटकांमध्ये 81 धावांचं आव्हान असणार आहे.
आकाश पॅट्रिक्स 12व्या ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवरती. सुंदर स्क्वेअर कटचा फटका 3 त्या ठिकाणी. येथे मात्र त्याच एरियामध्ये त्याच एंडने येथे मात्र फलंदाज हर्ष बॅटमधून तिसरा चौकार येतोय. फंटास्टिक स्ट्रोक. रूम थोडासा मिळाला की फलंदाज लगेच त्या चेंडूवरती धावा बनवत आहेत आणि हर्षला इथे मात्र हर्षच्या स्क्वेअर कट लेट कट अगदी या स्ट्रोकमध्ये त्याने खूप साऱ्या धावा बनवल्यात. 19 धावांवरती खेळतोय. 97 रन्स. 12वी ओव्हर चालू आहे. गोलंदाज सज्ज. या चेंडूवरती सुंदर फटका, सुरेख फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळते. 98 रन्स. 98 धावा धावफलकावरती. 75 धावा अजून पूर्ण करायच्या आहेत. 52 चेंडूंचा अजून सामना करावा लागणार आहे. प्रेम नाईक स्ट्राईक एंडवरती 64 धावांवरती खेळतोय. प्रेम नाईकने इथे मात्र सुंदर क्रिकेट. प्रेम नाईकच्या बॅटमधून कव्हरच्या दिशेने इथे फटका. सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या 99 रन्स. 99 धावा धावफलकावरती. 65 वरती पोचलाय प्रेम नाईक. 20 धावा हर्ष म्हात्रेने इथे बनवल्यात. काळभैरव चिंचपाडा विरुद्ध सुखम 11 या दोन संघांमध्ये ही लढत. सुंदर अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर दिवसभर हर्ष म्हात्रे अशा पद्धतीने स्ट्रोक खेळू शकतो. चौथा चौकार त्याच एरियामध्ये आलाय. पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून डीप पॉइंट सीमारेषा बाहेर येतोय. JMM पुरस्कृत चौकार. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल फलंदाज अगदी चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचले. थोडासा धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू होता. 103 धावा. 100 अप. चांगली पार्टनरशिप येथे या दोन खेळाडूंनी बनवली. हर्ष म्हात्रेने येथे चांगली साथ दिली प्रेम नाईकला. वन्स अगेन व्हॉट अ स्ट्रोक. लेट कटचा फटका. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर गलीमधून आलाय चौकार. 3 चौकार येथे हर्ष म्हात्रेने या षटकामध्ये लगावलेत. अप्रतिम येथे फलंदाजी. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल थोडासा रूम मिळाला. बॅकफुटला गेले. चेंडूला लेट कट खेळलं. बॅकवर्ड पॉइंट आणि फ्लाय स्लिप या दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून गलीमधून येथे चौकार लगावलाय. 107 धावा धावफलकावरती पोहोचली आहे. 49 चेंडूंमध्ये 66 धावा सुखम 11 या संघाला बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका येथे खेळला जातोय. पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक आता मात्र चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण करतोय. 3 चौकार या षटकामध्ये आले. थोडासा महागडा ठरलाय आकाश पॅट्रिक्स या षटकामध्ये. 12 ओव्हर कंप्लीट. 107 धावा. 3 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात सुखम 11.
वन स्टेप पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. 111 धावा, 3 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात 13वं षटक येथे प्रगती पथावर आहे. चांगल्या दर्जाची इथे गोलंदाजी होणं गरजेचं आहे. चांगली पार्टनरशिप मात्र या हर्ष म्हात्रे आणि प्रेम नाईकची. बागफुटला जाऊन चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न करतायत. आर्यन देशमुख या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आला होता. मागील 2 ओव्हर्समध्ये आर्यनने प्रभावित केलं आपल्या गोलंदाजीने. थोडासा दबाव वाढवण्याचा प्रयत्न आहे, परंतु दोन्ही फलंदाज येथे सेट झालेत. 13 ओव्हर कंप्लीट, 111 धावा, लॉस ऑफ 3 विकेट. रोहन कोळी, प्रेम नाईक या चेंडूवरती हलक्या हाताने फटका खेळतोय. शॉर्टम पुल केलंय या चेंडूवरती. 112 धावा, 1-1-12, 1-1-2, लॉस ऑफ 3. आकडे आपण जर पाहिले 1, 2, 3 असे आकडे आपण स्कोरशीटवरती पाहतोय. 173 धावांचा पाठलाग करायचा आहे. चेंडूवरती स्कूप करण्याचा नक्कीच प्रयत्न फलंदाजाचा होता. 61 धावा अजून पूर्ण करायच्या आहेत 40 चेंडूंमध्ये. 40 चेंडूंमध्ये 61 धावा. हर्ष म्हात्रे, चांगली बॅटिंग येते. हर्ष म्हात्रे 28 धावांवरती खेळतोय. पाहूया गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा सुंदररित्या इथे कट केलाय, चेंडूला पाठवलाय डीप कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. एकच धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या 113 धावा धावफलकावरती पोहोचली आहे. मागील 2 ओव्हर्समध्ये दोन्ही लेफ्ट आर्म बॉलरने इथे मात्र धावा रोखण्याचं काम केलंय. 115 धावा धावफलकावरती आहेत. 3 गडी बाद येथे झालेत. जिंकण्यासाठी 6 षटकांमध्ये 58 धावांची आवश्यकता आहे. या 58 धावा कशा पद्धतीने इथे पूर्ण केल्या जात आहेत. प्रेम नाईक खेळतोय वैयक्तिक 70 धावांवरती. हर्ष म्हात्रे खेळतोय वैयक्तिक 30 धावांवरती. दोघांमध्ये आपण पाहिली तर पहिल्या विकेटसाठी
26 धावांची येथे चांगली पार्टनरशिप झाली होती. त्यानंतर येथे झटपट विकेटचं पतंग झालं आणि त्यानंतर आता पाहतोय एकूण 84 धावांची पार्टनरशिप आहे. सुंदररित्या येथे लेग कट खेळलेला फटका, पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. हर्ष या पॉईंट, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट ह्या क्षेत्रामध्ये खूप सारे चौकार त्याने लगावलेत. फ्लाय स्लिप, त्यानंतर एक बॅकवर्ड पॉईंट आणि डीप कव्हर पॉईंट असं क्षेत्ररक्षण सजवलंय. ह्या चेंडूवरती सुंदर ऑफ ड्राईव्हचा फटका, मिड ऑफच्या दिशेने चेंडू लॉंग ऑफमध्ये गेलाय. एक धाव या चेंडूवरती मिळाली आहे. धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या पोहोचली 116 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग येथे प्रेम नाईकची आपण आज पाहिली आहे. सुंदर फटका, सुंदर येथे स्क्वेअर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. सिंगल धाव मिळते. चांगलं सेन्सिबल क्रिकेट प्रेम नाईक यांच्या माध्यमातून. 117 धावा धावफलकावरती पोहोचली आहे. जिंकण्यासाठी येथे अजून 56 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा इथे टॅप केलाय पॉईंटच्या दिशेने, कव्हर पॉईंटमधून क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतायत. एकच धाव मिळते. सिंगल धाव्यांवरती येथे विश्वास ठेवला जातोय. या इनिंगमध्ये 15 चौकार, 4 षटकार या इनिंगमध्ये पाहतोय. हवेचा इथे वेग थोडासा वाढतोय. लेदर क्रिकेटमध्ये वेदरचा इम्पॅक्ट खूप पडत असतो. या चेंडूवरती येथे पॉइंटमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण, 3 धावा येथे सेव संघासाठी केल्यात. लेट कट खेळलेला फटका होता. बॅकवर्ड पॉइंटमध्ये येथे मात्र क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि चेंडू पकडल्यानंतर लगेच येथे क्विक थ्रो केलाय. या चेंडूवरती ऑन साइडला इथे फटका खेळला जातोय हर्ष मात्रेच्या माध्यमातून. वायडेश लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती फील्ड करतायत. धावसंख्या लागली आहे धावफलकावरती 120 धावा. 30 चेंडू 53 धावांची आवश्यकता आहे. 53 रन्स, 30 डिलिव्हरीज. जे.एम. मात्रे पुरस्कृत पनवेल प्रीमियर लीग स्कोर ट्रेंड आपण जर पाहिलं, अगदी कधी वाढलाय, कधी मध्ये कमी झालाय, अशा प्रकारे आपण पाहिलं. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सर्व काही गोष्टी आजकाल क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो. स्क्रीनवरती पाहतोय 30 चेंडूंमध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. सुकॅम्प 11 नीड 53 रन्स फ्रॉम 30 बॉल्स. 120 धावा. वा, व्हॉट अ स्ट्रोक. मिडल ऑफ द बॅट कनेक्शन. चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमारेषा बाहेर. हर्ष मात्रेच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार. या इनिंग मधला हर्ष मात्रेच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार. सुंदर इथे लॉफ्ट केलं होतं. मिडल ऑफ द बॅट असं कनेक्शन. बॅट मधून स्वीट साऊंड इथे ऐकायला आला होता. पण आता थोडासा अटॅक जरूर करावा लागणार आहे. एखाद 2 ओव्हर बॉलवरती अटॅक जरूर करावा लागणार आहे. ते मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळलाय. बागफुटला जाऊन फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करताय. 126 धावा आहेत. 29-28 चेंडू शिल्लक आहेत. 47 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका इथे मात्र काय घडतंय. फ्लाय स्लिप. क्षेत्ररक्षक इथे मात्र झेल सोडतोय. टेक कॅच, विन मॅच. पकडा कॅच. झेल येथे मात्र सुटलाय. पकडा कॅच आणि जिंका खेळ असं हे समीकरण आहे क्रिकेटमध्ये. कारण मोक्याच्या क्षणी अशा पद्धतीने ते झेल सोडणं संघासाठी खूप धोकादायक ठरू शकतं. कारण इथे गोलंदाजांचा कॉन्फिडन्स कधी वाढेल, जर तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण कराल तरच गोलंदाजांचा कॉन्फिडन्स वाढेल. वर्ल्ड कपची आपण प्रतिकृती पाहिली तर मध्ये एक पृथ्वी असते आणि त्यानंतर 3 स्तंभ असतात. त्या 3 स्तंभांचा हेतू मित्रांनो हेच आहे. त्या 3 स्तंभांमध्ये पहिला स्तंभ दर्शवतो बॅटिंग, दुसरा स्तंभ दर्शवतो बॉलिंग आणि तिसरा स्तंभ दर्शवतो फिल्डिंग. या 3 गोष्टी क्रिकेटमध्ये चांगल्या होणं गरजेचं आहे.
ते मात्र चेंडूला थोडासा टर्न मिळतोय. प्रेम नाईक आता मात्र थोडासा संयमाने इथे बॅटिंग करतोय. जास्तीत जास्त इथे हर्षला कानमंत्र दिला असेल की तू थोडासा अटॅकवरती जास्त भर दे. जिंकण्यासाठी 27 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. प्रेमला ह्या चेंडूवरती बीट केलाय. बाकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय प्रेम. बीट केलंय गोलंदाजाने. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. शेवटच्या चेंडूवरती प्रेम इथे मात्र थोडासा संघर्ष करताना दिसतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल रोहन कोळी यांच्या माध्यमातून. एक षटकार जरूर आला. एक षटकार आल्यानंतर इथे मात्र त्याने चांगल्या रीतीने कमबॅक केलंय. 8च धावा या षटकामध्ये एकूण त्याने खर्च केल्यात. जिंकण्यासाठी आता मात्र 4 षटकांमध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललंय. 12.50चं रिक्वायर्ड रन रेट आहे. सुखम 11 विरुद्ध काळभैरव चिंचपाडा या दोन संघांमधली ही लढत रोमहर्षक लढत होईल. रंगतदार लढत होईल यात मात्र कोणती शंका नाही आहे. कालच्या दिवसामध्ये सुद्धा पहिला सामना अगदी रोमहर्षक पाहायला मिळाला होता. दुसरा सामना एकतर्फी पाहायला मिळाला होता. 40 धावांवरती पोहोचलाय हर्ष मात्रे. 72 धावांवरती पोहोचलाय प्रेम नाईक. सुरेख गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी आर्यन देशमुखने इथे मात्र प्रभावित केलंय. व्हाईट बॉलसाठी इथे रिव्ह घेतलाय.
आर्यन देशमुख सुंदररित्या गोलंदाजी करतोय. सुंदररित्या इथे सुंदर कव्हर ड्राईव्हचा इथे फटका डीप कव्हर पॉइंट मधून क्षेत्ररक्षक करतोय चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय डीप कव्हर सीमारेषा बाहेर. चौकार. संजीवनी देणारा हा चौकार म्हणूया. प्रेम नाईकचा थोडासा इथे कॉन्फिडन्स थोडासा वाढला जातोय. एकूण 3 चौकार खराब क्षेत्ररक्षणामुळे बागफुटला जाऊन खेळण्याचा आर्यन देशमुखच्या गोलंदाजीवरती बागफुटला जाऊन लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. एक शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर एक डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे. हे लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षण सजवलंय गोलंदाज आर्यनने. बागफुटला जाऊन सुंदररित्या इथे कट केलाय. स्क्वेअर ड्राईव्ह इथे मारलाय. बागफुट पंच आपण म्हणूया या स्ट्रोकला. 135 धावफलकावरती. एकूण 19 चेंडूंमध्ये 38 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची आता मात्र आवश्यकता. हर्षला इथे मात्र बीट करत थ्रिपला उडवलाय. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. फलंदाज हर्ष मात्रे 41 धावांवरती येथे मात्र बाद. मी बॅक्सवरती पनवेल प्रीमियर लीग 2024 JM मात्रे पुरस्कृत ही स्पर्धा. बागफुटला जाऊन सुंदररित्या इथे कट केलाय. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. प्रेम नाईक येथे मात्र आपला क्लास दाखवणार का? प्रेम नाईक येथे मोठे स्ट्रोक खेळणार का? कारण जिंकण्यासाठी ते 17 चेंडू शिल्लक आहेत. अजून 38 धावांची आवश्यकता आहे. 2 तरी मोठे फटके ते षटकामध्ये मारावे लागणार आहेत. एक षटकार किंवा एखादा एक चौकार. प्रेमने इथे उडवलाय. चेंडू गेलाय डीप मिड विकेट. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार. धावसंख्या 6 ने वाढली. इक्वेशन बदललंय. 32 धावांची आवश्यकता. आता मात्र 16 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 16 चेंडूंमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 83 रन्सवरती पोहोचलाय प्रेम नाईक. इथे सॉफ्ट हँडने फटका खेळला जातोय. बॅक टू द बॉलर. चेंडू इथे डॉट येतोय. प्रथमेश कोळी इथे गोलंदाजीसाठी आलाय. 15 चेंडू शिल्लक, 32 धावांची आवश्यकता. प्रेम येथे शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना नेण्याचा प्रयत्न करतोय. कारण प्रेमकडे जो कॉन्फिडन्स त्याच्याकडे नक्कीच असणार आहे. कारण त्याच्या बॅटमधून एकूण 5वा षटकार इथे आपण पाहिला. वन्स अगेन शॉर्ट टर्म पुल, पॉवरफुल, ब्युटिफुल. JM मात्रे पुरस्कृत येतोय दर्जेदार षटकार. $89 रन्स. हाफ ट्रॅकर चेंडू होता. सुंदर इथे बॉडी बॅलन्स केलं होतं या स्ट्रोक वरती. डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला कोणताही चान्स नाहीये. क्षेत्ररक्षक इथे बनलाय प्रेक्षक. इक्वेशन बदललं जात आहे. जिंकण्यासाठी आता मात्र 26 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 14 चेंडू 26 धावा. 89 रन्स वरती खेळतोय. हँड रेट येथे केली जाणार का?
या स्पर्धेमधलं पहिलं शतक इथे प्रेम नाईकच्या बॅटमधून येणार का? सॉफ्ट हँडने फटका. सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेट माइंडने इथे खेळलं जात आहे. कारण प्रेमला ठाऊक आहे की मला 13च्या धावगतीने धावा बनवायच्या आहेत. सिंगल धाव काढून येथे स्ट्राईक रोटेट करतोय न्यू बॅटर संदेश कोळी, ज्याने चांगली गोलंदाजी केली होती. संदेश कोळीने 3 विकेट मिळवल्या होत्या. फलंदाजीमध्ये योगदान आपल्या संघासाठी येथे कशा प्रकारे देतोय. जेथे 13 चेंडू शिल्लक आहेत, 25 धावांची आवश्यकता आहे. 90 धावांवरती पोहोचलाय प्रेम नाईक. 13 चेंडू 25 धावा. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही यूट्यूब लाईव्ह स्पर्धा पनवेल प्रीमियर लीग 2024 लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट. जबरदस्त असं आयोजन. श्रिया स्पोर्ट कोपरचे सर्व सदस्य खूप सारी मेहनत येथे ही स्पर्धा भरवण्यासाठी घेत आहेत. प्रथमेश या चेंडूवरती मात्र बीट झालाय. चांगली गोलंदाजी येथे शेवटच्या चेंडूवरती. शेवटचा चेंडू डॉट येतोय. 12 चेंडू 25 धावा. 25 रन्स फ्रॉम 12 balls. Sukham 11 need 25 runs from 12 balls. JMM Panvel Premier League 24 लाईव्ह इव्हेंट ची संपूर्ण टीम खूप सारी मेहनत इथे घेत आहेत. कारण प्रत्येक बॅटिंग टीमला इथे रिव्ह्यू देण्यात येतोय. पंच सुद्धा इथे चांगलं काम निभावत आहेत. तिसरा दिवस आजचा हा स्पर्धेचा. रविवारी या स्पर्धेचा श्री गणेश झाला होता. रविवारी या स्पर्धेचं उद्घाटन झालं होतं. पनवेल लेदर बॉल क्रिकेट मध्ये सुद्धा खूप सारे बदल या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. अलिबाग येथे सुद्धा एक दमदार T20 स्पर्धा चालू आहे. पनवेल रसायनी या विभागामध्ये खऱ्या अर्थानं खूप सारं लेदर क्रिकेट सुद्धा खेळलं जातं. त्यानंतर खोपोली विभाग असेल, पेन विभागामध्ये सुद्धा खूप सारं लेदर बॉल क्रिकेट खेळलं जातं. आणि पेनमध्ये सुद्धा एक सुंदर असं स्टेडियम आहे लेदर बॉलसाठी. त्यानंतर रसायनी येथे सुंदर असं मैदान आहे. आणि मैदान लेदर बॉलसाठी चांगली असणं गरजेचं असतं. कर्नाल स्पोर्ट अकॅडमीवरती ही स्पर्धा रंगते. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज रोहन घरत. हे षटक या सामन्यामध्ये खूप महत्त्वाचं षटक ठरणार आहे. 90 धावा धावफलकावरती लागल्यात प्रेम नाईक. प्रेमने उडवलाय ओव्हर द वाइडेस्ट लॉंग ऑफ सीमा रेषा बाहेर. प्रेम नाईक बॅटमधून आलेला हा स्वीट अँड बीट्स असा षटकार. यॉर्क करण्याच्या नादामध्ये गोलंदाजाने चेंडू फुल टॉस फेकला. आणि अशा पद्धतीने टाकलेल्या चेंडूवरती प्रेम नक्कीच मोठे फटके खेळू शकतो. 96 वरती जाऊन पोहोचलाय. इक्वेशन बदलतंय. 11 चेंडू 19 धावांची आवश्यकता. सुंदर क्रिकेट प्रेम नाईकच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज. इथे मात्र सॉफ्ट हँडने फटका खेळला जातोय सिली पॉइंटच्या दिशेने. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल धाव मिळते. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. इक्वेशन बदलतंय. 10 चेंडू 18 धावा. 97 धावांपर्यंत पोहोचलाय प्रेम नाईक. दर्जेदार येथे बॅटिंग प्रेम नाईकची. 173 धावांचा पाठलागाचं उत्तर देताना प्रेमने अगदी पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग केली. मिडल ओव्हरमध्ये सिंगल डबलवरती विश्वास दिला. हर्षला इथे मात्र थोडासा त्या हर्षचा सुद्धा त्याने कॉन्फिडन्स वाढवला. कारण एखादा चांगला खेळाडू आपल्या समोर असेल तर या फलंदाजाचा, त्याच्यासोबत असणाऱ्या फलंदाजाचा कॉन्फिडन्स त्याला येत असतो. संदेश या चेंडूवरती सूरजच्या डोक्यावरून आलाय चेंडू. मिड ऑन पार करत चेंडू लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. वेलकम चौकार बाय संदेश कोळी. चिप स्ट्रोक खेळला होता. इन स्विंगर चेंडू होता. मिड ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येथे सूरज पाटीलच्या डोक्यावरून येथे चौकार आलाय. रोहन घरत येथे मात्र थोडासा महागडा ठरताना दिसतोय. आणि याच रोहन घरतने एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट मिळवल्या होत्या. संघाला दबावामध्ये टाकलं होतं.
वन्स अगेन ह्या चेंडूवरती पुल करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर होत नाही परंतु चेंडू गॅप मध्ये आहे. फाईन लेग मधून येतो चेंडू. सुपर डुपर JM म्हात्रे पुरस्कृत चौकार. 8 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 10 धावांची आवश्यकता. चांगले स्ट्रोक इथे येत आहेत. प्रेम नाईकचा दर्जेदार खेळ, त्यानंतर संदेश कोळी सुद्धा येथे मिळाली आहे संधी आणि त्याचं सोनं येथे करत असताना, कारण सलग 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. 8 चेंडू येणं बाकी आहे. 97 धावांवरती आहे. प्रेम नाईक शतक करण्याची त्याच्यासमोर सुद्धा एक चांगली संधी आहे. पाहूया 8 चेंडूमध्ये 10 धावा पूर्ण करायच्या आहेत. अटॅक करण्याचा प्रयत्न ह्या चेंडूवरती. लेंथ बॉलवरती मात्र फलंदाज बीट होतोय. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता. अजून सामन्यामध्ये रंगतता आहे. अजूनही सामना तसं पाहिलं तर रंगतदार होऊ शकतो, कारण क्रिकेट आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, शेवटची धाव धावपलकावरती लागत नाही, तोपर्यंत सामना कोणता संघ जिंकेल हे सांगता येत नाहीये. गोलंदाज सज्ज. ह्या चेंडूवरती येथे मात्र फटका चांगला लागला जात नाहीये. पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या स्टिकरला लागलाय. 3 पॉईंटमध्ये चेंडू गेला. एक सिंगल धाव मिळते. 6 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 9 धावा. कालच्या दिवसामध्ये 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता होती आणि आता मात्र आजचा स्पर्धेचा 3रा दिवस. JM म्हात्रे पुरस्कृत पनवेल प्रीमियर लीग लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट, श्रेयस स्पोर्ट लेट नितीन नाईक स्मृती चषक कोपर आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आहे. इक्वेशन आता मात्र 6 चेंडू 9 धावांचा आहे. चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळालं. प्रेक्षक वर्गाला सुद्धा या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं चांगलं क्रिकेट इथे दिसलंय. कारण प्रेम नाईकने अगदी जबरदस्त, कधी षटकार येत आहेत, कधी विकेट जात आहेत, कधी सिंगल धावा येत आहेत आणि संमिश्र क्रिकेट इथे आज संपूर्ण दिवसभरामध्ये या मॅचमध्ये आपण पाहिलं. मध्ये विकेट गेल्या तर कधी कधी फलंदाजाने मोठे स्ट्रोक सुद्धा खेळले. एखाद झेल सुटला, खराब क्षेत्ररक्षण झालं. गोलंदाज आलाय रोहन. माफ करा, यावेळच्या चेंडूवरती टायमिंग प्रॉपर होत नाहीये. सिंगल धाव मिळते. संदेश कोळीने ते स्ट्राईक रोटेट केली आहे. बॉलर कोण आहे? रुचिर. प्रथमेश कोळी येथे गोलंदाजीसाठी पहिला चेंडू गुडलेनवरती टाकला होता. चेंडूवरती येथे मात्र सिंगल धाव मिळते. स्ट्राईक रोटेट झाली. 97 रन्सवरती खेळतोय. 64 चेंडूचा सामना करत असताना प्रेम नाईक दर्जेदार फलंदाजी केली आहे. क्लासिकल फलंदाजी केली आहे. आक्रमक शैलीचे त्याने फलंदाजी केली आहे. गोलंदाज प्रथमेश कोळी येथे सामन्यामध्ये रंगतता वाढवणार का? प्रेम नाईक. बॅटची एज लागली आहे. चेंडू गेला थर्ड मॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तेथे तैनात होता. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटचं कनेक्शन येथे प्रॉपर होत नव्हतं, झालेलं नव्हतं. बॅटची येथे मोठी लिडिंग एज लागली आहे. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. जबरदस्त रंगतदार सामना, रोमहर्षक सामना. क्रिकेट मित्रांनो यासाठीच ओळखला जातो, म्हणून भारतामध्ये क्रिकेट हा खूप लोकप्रिय असा खेळ आहे. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता असताना संदेश कोळीने उडवलाय. लॉंग ऑन सीमारेषा बाहेर येतोय षटकार. 98 धावांपर्यंत पोहोचलाय तो म्हणजे प्रेम नाईक. आणि आता मात्र जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे, कारण इथे मात्र संदेश कोळीने षटकार लगावलाय. सामन्याचं चित्र आपल्या बाजूने झुकवलंय. 3 चेंडू एका धावेची आवश्यकता आहे.
आणि ही एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाणार. तत्पूर्वी येथे चेंडू जातोय लेग बाईजने चौकार आणि हा सामना जिंकलाय सुखम 11 या संघाने. 98 रन्सवरती प्रेम नाईक नॉट आउट राहिलाय. झटपट अशा संदेश कोळीने 16 धावा बनवल्या. संघाला इथे विजय मिळवण्यामध्ये प्रेम नाईक, हर्ष म्हात्रे आणि त्यानंतर शेवटच्या क्षणाला येथे या षटकामध्ये संदेश कोळीने येथे जबरदस्त खेळ केला. अष्टपैलू खेळ संदेश कोळीचा आपण पाहिला. प्रेम नाईकने येथे आपल्या संघाला विजय मिळवून दिला. 2 धावांसाठी शतक येथे मात्र होता होता राहिले सुक्याम 11 संघाचं. येथे मी मनपूर्वक अभिनंदन करतोय. नो डाऊट या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरतोय 98 रन्सवरती नॉट आउट राहिलेला प्रेम नाईक.